Hello students, in today's lecture we are going to discuss about one more term, or we can say the step which comes under the post fertilization event. पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंटमध्ये सेव्हरल इव्हेंट्स पाहत आलो आपण. रिसेंटली आपण गॅस्ट्रुलेशन, देन डिफरंट एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन यांच्याबद्दल बोललो. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट प्लासेंटा. आता हा प्लासेंटा असतो काय? इट इज मेकॅनिकल अँड फिजिओलॉजिकल कनेक्शन. का बोलते मी असं तेही एक्सप्लेन करणार आहे. मेकॅनिकल म्हणजे कुठेतरी सपोर्ट देणार आहे. कुणाला सपोर्टची गरज आहे? ते म्हणजे तो फीटस किंवा जो डेव्हलपिंग एम्ब्रिओ असणार आहे तो. मग जो फीटस आहे त्याला मेकॅनिकली सपोर्ट देणं प्लस फिजिओलॉजिकल म्हणजे आपण असं म्हणूयात इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स और बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरनल पार्ट और ऑर्गन अलॉंग विथ देअर फंक्शन. सो दोन्ही वेमध्ये दॅट मीन्स मेकॅनिकल अँड फिजिओलॉजिकल कनेक्शन बिटवीन मॅटर्नल अँड फीटल पार्ट हे दोन्ही पण काय आहेत? मदर कन्सिडर केली आपण. मदरच्या वूममध्ये जेव्हा तो फीटस डेव्हलप होत जाईल त्यावेळेस फीटसपासून काही पार्ट प्लासेंटा डेव्हलप करतोय आणि काही पार्ट जो आहे तो मॅटर्नल म्हणजेच मदरकडचा जो पार्ट प्लासेंटा फॉर्मेशनसाठी हेल्प करेल इट इज मॅटर्नल पार्ट. जो फीटलकडून डेव्हलप होताना दिसेल. आता फीटलकडून कोणता असणार आहे? ते म्हणजे त्यांच्या ज्या कोरिओनिक विलाय होत्या ना त्या पुढे एक्सटेंड होतात. सो हा पार्ट कुणाकडून आला? हा आला फीटलकडून. दॅट मीन्स मॅटर्नल अँड फीटल पार्ट, मदर आणि तो फीटस, ह्या दोघांमधलं कनेक्शन कशासाठी? मेकॅनिकल वेमध्ये असेल किंवा फिजिओलॉजिकली जर आपण ह्या दोघांमधलं कनेक्शन जर समजून घेतलं इट इज नथिंग बट दी प्लासेंटा. सो लेट्स गेट स्टार्टेड. हिअर वी आर गोइंग टू consider that placenta it is mechanical and physiological connection. नो डाऊट हे दोन्ही पद्धतीने असणारं कनेक्शन. पण कुणामध्ये? फर्स्ट आपण इथे मेन्शन करूयात ते असणार आहेत मॅटर्नल and fetal part. मॅटर्नल अँड फीटल पार्ट. सो दोन्हीही वेमध्ये ह्या दोघांना कनेक्टिंग फॉर्ममध्ये असं जे काही स्ट्रक्चर फॉर्म होणार आहे त्यालाच म्हणणार आहोत आपण इट इज नथिंग बट दी प्लासेंटा. मग आता मॅटर्नल पार्ट असेल जो इन्व्हॉल्व्ह होतोय प्लासेंटा फॉर्मेशनमध्ये त्याला काय टर्म देऊयात, काय वापरूयात, आणि फीटल पार्ट काय आहे तेही पाहूयात. जर मॅटर्नल पार्ट असेल इट इज टर्म्ड ॲज डेसिड्युआ आणि जर फीटल पार्ट असेल तर त्याला म्हटलं जातं कोरिओन. हे दोन्ही पण पार्ट आपण इथे मेन्शन करूयात. इफ मॅटर्नल पार्ट इज देअर मॅटर्नल देन इट इज नोन ॲज डेसिड्युआ आणि जर तोच फीटल पार्ट असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत कोरिओन. हे दोन्ही पण समजतात. आपण फक्त प्लासेंटाला सुरुवात केली आहे. प्लासेंटा फॉर्मेशन, त्यांचे डिफरंट टाईप्स बेस्ड ऑन हिस्टोलॉजी, बेस्ड ऑन द डिफरंट लेअर, हाऊ दे आर गोइंग टू फॉर्म, और वी कॅन से की बिहेवियर ऑफ प्लासेंटा ड्युरिंग पर्च्युरेशन, किंवा अजून जाऊन आपण एक त्यांचा टाईप कन्सिडर करणार आहोत की बेस्ड ऑन देअर विलिया. सो खूप सारे वेगवेगळे त्यांचे डिफरंट टाईप्स आहेत. बिफोर दॅट आपल्याला हे कळलं पाहिजे की त्या फीटसला मदर बरोबर जोडण्यासाठी ती अम्बिलिकल कॉर्ड असते दॅट इज डिफरंट. पण ह्या दोघांमधलं जे काही कनेक्शन आहे कुणामधलं? मॅटर्नल आणि फीटल पार्टमधलं. सो मॅटर्नल म्हणजेच काय नाव दिले आपण? डेसिड्युआ, आणि फीटल म्हणजेच नाव दिले कोरिओन. हे कसं दिसेल ह्याला आपण थोडंसं बोर्डवरती डायग्रामॅटिक वे फॉर्ममध्ये पाहूयात. सपोज हिअर वी आर गोइंग टू ड्रॉ दिस लाइनिंग, आणि अशा लाइनिंग पाहिल्या तर आपल्याला माहिती आहे सुरुवातीला आपण युटरसचं इंटरनल वॉल म्हणजे एंडोमेट्रियम ही कायम अशी फोल्डेड फॉर्ममध्ये दाखवली, राईट. आता तिथून पुढे जसजशी पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंटमध्ये डेव्हलपमेंट दिसून येते. सो ही झाली आपली एंडोमेट्रियम लाइनिंग.
लेट्स लेबल इट एंडोमेट्रियम लाइनिंग. ठीक आहे. बरं, आता आपण हे सांगितलं होतं की इथे जो काही मोरुला झाला, मोरुलानंतर ब्लास्टोसिस झाला, मग हा जो ब्लास्टोसिस होता त्याच्यामधले जे काही एम्ब्रिओनल ज्या सेल्स होत्या त्या सर्व एका बाजूला आल्या, त्या एका पोलकडे आल्या, एम्ब्रिओनल पोल सांगितला, आणि तोच पार्ट बरोबर यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो एंडोमेट्रियम वॉलच्या, आणि तिथे जाऊन काय होतं, ते इम्प्लांट होतात. सो तिथे आपण इम्प्लांटेशन पाहिलं होतं. इम्प्लांटेशन होत असताना साईड बाय साईड गॅस्ट्रुलेशन स्टार्ट झालं, त्रिजम लेअर डेव्हलप व्हायला सुरुवात झाली होती. सो हिअर वी आर गोइंग टू ड्रॉ दॅट पार्ट. इथे आपण असं दाखवूयात. सपोज हा काय दाखवूयात, इथे हा जो ब्लास्टोसिसचा पार्ट होता तो दाखवते मी. बरं, त्याच्यानंतर इथे त्या सेल्स होत्या आणि ह्या कोरिओनिक विलाय. हे मान्य? ठीक आहे. मी इथे जस्ट याला लेबल करते. हा म्हणजे पार्ट आपल्याला काय दाखवायचा, हा आहे फिटसचा पार्ट. ह्या काय आहेत, कोरिओनिक विलाय. कोरिओनिक विलाय. बरं, आता आपण सांगितलं होतं असं की जो काही कोरिओनिक विला आहे, दॅट कोरिओनिक विलाय फर्दर हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ प्लासेंटा. म्हणजे फिटलकडून कोणता पार्ट आला, कोरिओनिक विलायचा. म्हणून फिटलसाठी किंवा त्या फिटससाठी, फिटल पार्ट और फिटससाठी टर्म काय वापरणार आपण, कोरिओन. मदर, मॅटर्नल पार्ट, ही लायनिंग आहे एंडोमेट्रियमची लायनिंग, ही कुठे, युट्रसमध्ये. युट्रस म्हणजे वोम, कुणाचा, मदरचा. सो मॅटर्नल पार्ट आला. सो ह्या पार्टमध्ये सुद्धा, डेसिडियाच्या पार्टमध्ये सुद्धा फर्दर 3 वेगवेगळे रिजन पडतात, आणि ह्या वेगवेगळ्या डिफरंट रिजनला सुद्धा अकॉर्डिंगली आपण काय करूयात, तिथे परत एकदा पाहूयात कोणते कोणते पार्ट आहेत त्यांना कन्सिडर करूयात. आता इथे जर तुम्ही थोडंसं केअरफुली पाहिलं तर हा जो पार्ट आहे जिथे कोरिओनिक विलाय बेसिकली दिसतात, दिस पार्ट टिपिकली हा जो पार्ट आहे तो, दिस पार्ट इज नोन ॲज डेसिड्युआ बेसालिस. बेसला असं कन्सिडर करूयात आपण, डेसिड्युआ बेसालिस. अँड दिस इज द मेजर और वी कॅन से द मेन पार्ट ऑफ मॅटर्नल. हा मेन पार्ट. ह्या मधल्या रिजनमध्ये ह्या कोरिओनिक विलाय काय व्हायला जाणार आहेत, पुढे पुढे पेनिट्रेट होणार आहेत. तिथून त्या कुठे जाऊन पोहोचणार आहेत, एंडोमेट्रियमच्या लायनिंग थ्रू जे मॅटर्नल ब्लड आहे, ज्या काही एंडोथेलियम ब्लड वेसल्स, पण मॅटर्नल ब्लड वेसल्स म्हणजे याच्यावरून मला लक्षात आलं की ती जी काही मदर असेल, आई असेल, त्यांच्या ब्लड वेसलपर्यंत जाऊन पोहोचणार आहेत, जेणेकरून ते काय करणार आहेत, ब्लड थ्रू सर्व न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करून घेतील किंवा त्यांना फर्दर फीडिंगसाठी हेल्प होईल. देन आता इथला जो पार्ट आहे, दिस पार्ट, सपोज हा जो काही पार्ट आहे तो इथे आपण दाखवूयात. हे सर्टन कनेक्टिव्ह टिश्यूचे पार्ट आहेत, राईट. हे सर्व काय आहेत, कनेक्टिव्ह टिश्यूचे पार्ट. बघा आता फिटस किंवा हा जो काही एम्ब्रिओ आहे तो एम्ब्रिओ अजून फॉर्म झाला नाही आहे, फिटल डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये आहे. दिस फिटस पार्ट इज गेट इम्प्लांटेड कुठे, एंडोमेट्रियमच्या वॉलला. सो हा जो पार्ट आहे हा सुद्धा मॅटर्नल पार्टच आहे, हा सुद्धा मॅटर्नल पार्ट आहे. मग याला म्हणणार आहोत आपण, मॅटर्नलला काय वापरलं, डेसिड्युआ. सो दिस पार्ट इज नोन ॲज, सॉरी, डेसिड्युआ परायटालिस. ठीक आहे. मग आपण आता तिथे असं लक्षात ठेवूयात, डेसिडिया म्हणजे मॅटर्नल पार्ट आहे, मदर थ्रू येणारा. बेसॅलिस म्हणजे बेसला प्रेझेंट आहे. परायटालिस त्याच्या म्हणजे परायटल रिजन किंवा पेरिफेरीला प्रेझेंट आहे तो. आणि यांच्या व्यतिरिक्त अजून एका ठिकाणी हा मॅटर्नल पार्ट दिसतो, आणि हा जो मॅटर्नल पार्ट आहे तो इथे अशा पद्धतीने याच्या भोवती capsule like structure form करतो. And this third part of maternal, it is known as decidua capsularis. हे समजते? 3 झाले. मी तिघांना सुद्धा लेबल करते. दिस इज द फर्स्ट पार्ट, डेसिड्युआ बेसालिस. कोणता आहे, जिथे ह्या कोरिओनिक विलाय फर्दर जाऊन एंडोमेट्रियमच्या वॉलला
पेनिट्रेट करते. दिस इज द मेन पार्ट ऑफ मॅटर्नल पार्ट. हा मॅटर्नल पार्टचा मेन पार्ट आहे. दुसरा पार्ट कुठे आहे, तो ह्या कोरिओनिक विलायचा रिजन सोडून अदर जे रिजन आहेत ह्या रिजनला प्रेझेंट आहेत ते परायटल. पेरिफेरी कसं म्हणतो तसं परायटल, डेसिडिया परायटालिस. आणि थर्ड इथे आपण मेन्शन करूया, दिस इज सेकंड वन. अँड द थर्ड वन, इट गेट सराउंडेड टू द फिटस इटसेल्फ. फिटल पार्टला अशा पद्धतीने सराउंडेड फॉर्ममध्ये दिसून येतोय. म्हणजे हे झालं एक प्लासेंटा फॉर्मेशनमध्ये फिटल पार्ट आणि मॅटर्नल पार्ट दोघे सुद्धा कशा पद्धतीने इन्वॉल्व आहेत ते. हे समजतंय. बरं, आता हे डेसिडिया कॅप्सुलॅरिस आहे, दे लाईज इन बिटवीन एम्ब्रिओ. हा कोण आहे असं म्हणूयात आपण, एम्ब्रिओ आहे. सो दे लाईज इन बिटवीन embryo and lumen of uterus. आता हा संपूर्ण पार्ट काय होता, मदरचं युटरस पार्ट आहे. युटरसच्या आतमध्ये जो हॉलो पार्ट असेल, म्हणजे आपण त्याला जनरली आतमध्ये हॉलो पार्ट असेल तर त्याला ल्युमन कन्सिडर करतो. सो त्याच्यामध्ये आणि एम्ब्रिओच्या मध्ये, म्हणजे हा एम्ब्रिओ फिटस पार्ट आणि ही जी काही वूम आहे युटरस आहे त्याच्या ल्युमेनमध्ये, ह्या दोघांच्या मध्ये प्रेझेंट असलेला असे मॅटर्नल पार्टचे परत 3 कोणत्या ठिकाणी ते प्रेझेंट आहेत त्याच्यानुसार त्यांचे पुढे टाईप किंवा अशा पद्धतीची नावं तुम्हाला कुठे ना कुठे रीड करायला मिळतील किंवा क्वेश्चनमध्ये विचारली जातील. सो हे म्हणजे काय हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता हा जो काही प्लासेंटा फॉर्मेशन होणार आहे, म्हणजे एम्ब्रिओ हा काय होणार आहे, प्लासेंटाला अटॅच होणार आहे. दॅट मीन्स दिस एम्ब्रिओ इज गेट अटॅच टू द प्लासेंटा विथ द हेल्प ऑफ वन कॉर्ड अँड दॅट कॉर्ड इज नोन ॲज अम्बिलिकल कॉर्ड. तेही दाखवणार आहे मी. चला मेन्शन करूयात आपण. कनेक्शन ऑफ प्लासेंटा to the embryo is always with the help of umbilical cord. This cord, it is long enough, it is near about 12 to 24 inch long. म्हणजे कसे दिसतील ते पाहूयात आपण. बरं, इथे आपण असं कन्सिडर करतोय की हा जो आहे दिस पार्ट इज एम्ब्रिओ, दॅट मीन्स अवर डेव्हलपिंग fetus. So from here one cord like structure is there and it get attached to the this part. आणि हा पार्ट इथे मेन्शन करते मी, दिस इज नथिंग बट दी प्लासेंटा. दिस वन इज प्लासेंटा, हा झाला एम्ब्रिओ and this embryo is get attached to the placenta with the help of this cord and this cord is known as umbilical cord. Mention करूयात आपण इथे umbilical cord, right? आता placenta formation or placenta is fully formed in 11 weeks. 11 week मध्ये काय होतं, placenta हा fully formed होतो. So placenta टॉपिक आहे आपला. placenta is fully formed in 11 weeks after fertilization and it remains throughout the pregnancy. थ्रूआउट प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला प्लासेंटा हा तसाच प्रेझेंट असलेला दिसून येतो कारण ह्यांचे बरेचसे रोल आहेत. सो व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ दिस प्लासेंटा, प्लासेंटांचे रोल काय आहेत, काय मेजर फंक्शन्स आहेत जे ॲक्च्युली वेमध्ये किंवा एक प्रॉपर वेमध्ये ते त्यांना हेल्प करतात, कुणाला, फिटसला. सो फुल्ली फॉर्म जो प्लासेंटा होता 11 वीक नंतर डेव्हलप व्हायला स्टार्ट होतो, म्हणजे 11 वीकपर्यंत हे कंप्लीट प्लासेंटा फॉर्मेशन कंप्लीट होऊन जातं. आणि सर्वात महत्त्वाचं, एकदा फॉर्म झालेला प्लासेंटा हा थ्रूआउट प्रेग्नन्सी, दॅट मीन्स पार्च्युरेशन
काय म्हणतो आपण त्याला, चाइल्ड बर्थपर्यंत, द ॲक्शन ऑफ टेकिंग बर्थ ऑफ दॅट चाइल्ड जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत हा प्लासेंटा तसाच मदरच्या वूममध्ये डेव्हलप झालेला आपल्याला दिसून येतो. मग आता आपल्याला याच्यासाठी काय करावं लागेल, हा जो काही प्लासेंटा आहे त्याचे फंक्शन्स काय काय आहेत यांच्याबद्दल थोडंसं डिस्कस करावं लागेल. बिफोर दॅट लेट्स हॅव अ क्विक रिकॅप, म्हणजे ही थोडीशी नावं जी आपल्याला थोडीशी डिफिकल्ट वाटतात त्याला एकदा रिवाईज करूयात, लगेच आपण फंक्शनकडे जाऊयात. आपण असं सांगितलं मेकॅनिकल अँड फिजिओलॉजिकल कनेक्शन, अशा पद्धतीने असणारं एक कनेक्शन. कुणामध्ये हा जो पार्ट होता याला म्हटलं आपण फीटस, मग पार्ट असेल तर त्याला म्हणतात फिटल पार्ट. आणि ही जी लायनिंग फॉर्म व्हायला सुरुवात झाली होती, ही लायनिंग आपण असं सांगितली ही मदरच्या युटरसची इंटरनल वॉल, ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, ती आहे. म्हणजे हा जो पार्ट आहे तो झाला मॅटर्नल, हा जो पार्ट आहे तो झाला फीटसचा म्हणजे फीटल. सो ह्या दोघांमधलं जे काही कनेक्शन आहे हे म्हणजेच काय थोडक्यात प्लासेंटा. मग मॅटर्नल पार्टला आपण काय वापरणार आहोत, मॅटर्नल पार्टला आपण टर्म वापरणार आहोत डेसिड्युआ. ही टर्म इथे लक्षात ठेवताय कारण पुढे टाईप्स ऑफ प्लासेंटामध्ये आपल्याला परत एकदा येणार आहे, सो तिथे आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे. डेसिड्युआ. फिटल पार्ट इट इज नोन ॲज कोरियॉन. कोरियॉनिक विला आहेत फिटसच्या, ह्या हळूहळू पुढे काय होणार आहेत, ग्रो व्हायला स्टार्ट होतात, त्या पेनिट्रेट होतात, द्या डीपली गेट डीप इन टू द एंडोमेट्रियम वॉल. कुठपर्यंत यांची ग्रोथ होत जाते, अनलेस अँटिल दिस कोरियॉनिक विलाय विल नॉट रीच टू द एंडोथेलियम ऑफ मॅटर्नल ब्लड वेसल. म्हणजे काय, ह्या वॉलच्या पलीकडे इथे ब्लड वेसल्स आहेत मदरच्या, सो ते तिथून जाणार, पुढे पुढे जाणार, ह्यांनामध्ये पेनिट्रेट करणार, त्यांच्यामधून पास होऊन अजून पुढे जातील कुठपर्यंत, जोपर्यंत मदरच्या ब्लड वेसल्सपर्यंत ते कनेक्ट होत नाही तिथपर्यंत कोरियॉनिक पार्ट आला. आणि म्हणून फिटलच्या पार्टला काय म्हणणार आपण, कोरियॉन सिम्पली. तर 3 पार्ट एकदा इथे पाहूयात आपण. इथे आपण हा सांगितला फर्स्ट, हा एवढा रिजन, हा एवढाच रिजन म्हणजे इथून इथपर्यंतचा, इट इज नोन ॲज डेसिड्युआ बेसॅलिस. बेसला आहे म्हणून त्याला आपण सिम्पली कन्सिडर केलं. दिस इज द मेन पार्ट ऑफ दिस मॅटर्नल पार्ट. सेकंड वन इज इट इज डेसिड्युआ परायटालिस. हा एवढा इथून इथपर्यंत दिसणारा पार्ट, हा मधला पार्ट जो होता दिला बेसॅलिस. पेरिफेरीला आहे डेसिड्युआ परायटालिस. थर्ड वन डेसिड्युआ कॅप्स्युलारिस, एम्ब्रियोच्या बाहेर, आणि ही जी काही युटरस आहे त्याच्या आतमध्ये, म्हणजे असं म्हटलं आपण दे आर प्रेझेंट इन बिटवीन द एम्ब्रियो अँड युटरस किंवा युटरसचा ल्युमेन पार्ट. हे 3 झाले महत्त्वाचे. त्याच्यानंतर आपण सांगितलं की ह्यांचं कनेक्शन कसं असतं. दिस प्लासेंटा इज गेट अटॅच्ड विथ द एम्ब्रियो. हा एम्ब्रियोचा पार्ट दाखवायचा प्रयत्न केला, तो बेबी असतो पार्टमध्ये. सो हा जो डेव्हलपिंग फिटस आहे किंवा एम्ब्रियो आहे इज रिमेन्स अटॅच विथ द प्लासेंटा विथ द हेल्प ऑफ दिस कॉर्ड. आणि कॉर्डला सांगितलं आपण अम्बिलिकल कॉर्ड. फुल्ली फॉर्म झाला 11 वीकपर्यंत आणि त्याच्यानंतर तो थ्रूआउट प्रेग्नन्सीमध्ये तसाच राहतो. एक पॉईंट आपण मिस केला, द वेट ऑफ प्लासेंटा इट वेज नियर अबाउट 500 ग्रॅम. वेट एक सर्वसाधारणपणे त्यांचं 500 ग्रॅम एवढं कन्सिडर केलं जातं. आता हा प्लासेंटा एवढा इम्पॉर्टंट का, त्यासाठी आपण थोडंसं त्याच्या फंक्शनल पार्टकडे जाऊयात. नावं लक्षात ठेवायची तर डेसिड्युआ आणि दुसरं सांगितलं कोरियॉन. कोरियॉन आत्तापर्यंत थोडंसं फेमिलियर झालं आहे आपल्याला. कोरियॉनिक विलाय किंवा आपण एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेनमध्ये कोरियॉन एक मेम्ब्रेन गेला, सो ही नावं ओळखीची. आज नवीन न्यू नेम काय आलं आपल्याला, डेसिड्युआचं. चला फंक्शनकडे जाऊया आपण. फंक्शन्स ऑफ प्लासेंटा. First function, this placenta helps in the transportation of nutrients. So they help in the transportation of nutrients. बघा आता काय करतात येते, बेसिक आहे ना. हा जो काही फिटस आहे ह्यांना आपण असं सांगितलं होतं एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेनमध्ये जी यॉर्क सॅक होती ही कशी असते, हायली रिड्यूस असते.
ही कुणामध्ये जास्त असते, जे पॉलिलेसिथल असे जे होते, म्हणजे जे बर्ड्स एग देतात, सर्टन काही रेप्टाईल्स आहेत एग ले करतात, त्यांच्यामध्ये मात्र त्यांचा फिटस काय करतो, त्या एगच्या आतमध्ये जो यॉक कंटेंट असतो त्याच्यावरती त्यांची ग्रोथ होत असते. इन केस ऑफ ह्युमन बीइंग ह्या फिटसची ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट ही कम्प्लिटली कुणावरती डिपेंडंट आहे, ही मदरवरती डिपेंड आहे. सो यांच्या केसमध्ये जेव्हा आपण एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेनमध्ये यॉक सॅक पाहिली होती, यॉक कॅव्हिटी पाहिली होती, ती फार 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 कमी अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतो तो यॉक कंटेंट. सो यांच्या डेव्हलपमेंटसाठी जे काही न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड होणारे, हे सर्व न्यूट्रिएंट कुणाच्या थ्रू येणारे, प्लासेंटा थ्रू. कारण इथून मदर थ्रू ते जेव्हा पास होईल तेव्हा ते प्लासेंटाकडे जाईल आणि मग प्लासेंटा थ्रू ते अम्बिलिकल कॉर्ड थ्रू ते कुणाकडे पोचवलं जाईल, फिटसकडे पोचवलं जाईल. पण सर्वात पहिल्यांदा त्या न्यूट्रिएंटचं ट्रान्सपोर्टेशन कोण करत आहे, प्लासेंटा करत आहेत. सेकंड फंक्शन इज दे ऑल्सो हेल्प्स in exchange of respiratory gases. अगेन गॅसेस एक्सचेंजसाठी सुद्धा आपण असं पाहिलं होतं, म्हणजे जे 4 वेगवेगळे एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन होते त्याच्यामध्ये कोरियॉन होता, तो ॲक्च्युली त्याच्या भोवती डेव्हलप होताना दिसेल, आपल्यामध्ये असतो कोरियॉन आहे, नाव इथे मेन्शन केलं होतं. ॲलेंट्रॉईज होते, एक्स्ट्रा जे काही नायट्रोजिनियस वेस्ट होतं त्यांना रिमूव्ह करण्यासाठी. आपल्या केसमध्ये परत हे कसं झालं होतं, हे रिड्युस्ड फॉर्ममध्ये होते किंवा आपण म्हणूया ते वेस्टिजियल फॉर्ममध्ये होते, म्हणजे ते पण नाही, ॲलेंट्रॉईज पण नाही. यॉक सॅक जे न्यूट्रिशन होतं ते सुद्धा नाही. एक ॲम्नियॉन होतं, ॲम्नियॉन काय करतात, गॅसेस एक्सचेंजसाठी हेल्प करतात, पण एक्सेप्ट ह्युमन बिंगमध्ये ॲम्नियॉनसुद्धा आपण असं सांगितलं होतं की ते मात्र हेल्प करताना दिसून येत नाही, किंवा बेसिकली आपण त्यांना जरी कन्सिडर केलं, कारण ॲम्निओटिक कॅव्हिटी वगैरे प्रेझेंट आहेत, पण स्टील हे जे काही रेस्पिरेटरी गॅसेस आहेत त्यांच्या एक्सचेंजसाठी परत कोण मदत करताना दिसणार आहेत आपल्याला, प्लासेंटा. ॲम्नियॉन इज देअर, दॅट मेम्ब्रेन काय करतात, ते ॲम्निओजेनिक सेल्स सिक्रेट करतात. कुणापासून ॲक्च्युली सिक्रेट होतात, त्या ट्रोफोब्लास्ट लेअरपासून. आणि त्यांचं फंक्शन असं आहे की ते ॲम्निओटिक कॅव्हिटी फॉर्म करतात, कॅव्हिटीच्या आतमध्ये फ्लुइड प्रेझेंट असतं, फिटसच्या सर्टन काही सेल्स असतात, ॲम्निओजेनिक ज्या सेल्स असतात ते सर्टन काही सिक्रिशन करून ते फ्लुइड फॉर्म होतं. आणि ह्या फ्लुइड थ्रू त्या बेबींची जर काही ॲबनॉर्मॅलिटीज असेल तर मात्र पर्टिक्युलर अशा टेस्ट थ्रू त्यांना काय केलं जातं, डिटेक्ट केलं जातं. सो त्यांचाही रोल इम्पॉर्टंट आहे. थर्ड व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन आहे. दे ऑल्सो हेल्प टू सिक्रीट सर्टन हार्मोन्स. फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे, याच्यावरती मॅक्सिमम क्वेश्चन विचारले जातात, म्हणजे इथे जागा आहे क्वेश्चन विचारण्यासाठी. ते ऑल्सो हेल्प टू सिक्रीट सर्टन हार्मोन्स, आणि त्याच्यामधला पहिला हार्मोन मी इथे मेन्शन करणार आहे, तो आहे प्रोजेस्टेरॉन. ना if you able to recall that progesterone hormone is responsible for pregnancy. P for progesterone, P for प्रेग्नन्सी. म्हणजे प्रेग्नन्सी मेंटेन ठेवण्यासाठी कोणत्या हॉर्मोनची रिक्वायरमेंट होती, प्रोजेस्टेरॉन. मग आता तुम्ही म्हणाल की जेव्हा आपण मेन्स्ट्रुअल सायकल पाहिली होती, मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये आपण असं सांगितलं होतं की जेव्हा सेकंडरी oocyte हा रिलीज होतो, मग त्यांचा जो काही रिमेनिंग पार्ट ऑफ दॅट ग्राफियन फॉलिकल इज गेट कन्वर्ट इन टू द येलो स्कार, येलो बॉडी, त्याला नाव दिलं होतं कॉर्पस ल्युटियम. सो दॅट कॉर्पस ल्युटियम इज रिस्पॉन्सिबल फॉर द सिक्रीशन ऑफ प्रोजेस्टेरॉन. सो ते कॉर्पस ल्युटियमसुद्धा काय करतायत, ते असं कन्सिडर करतायत की आता सेकंडरी oocyte गेला आहे, मग तो फर्टिलाइज्ड होईल आणि तो फिटस फॉर्ममध्ये येऊन इम्प्लांट होईल. सो ते प्रेग्नन्सी मेंटेन ठेवण्यासाठी सर्व प्रिपरेशन करायला स्टार्ट करतात. म्हणजे मला इथे मेन्शन करायचं आहे, दिस प्रोजेस्टेरॉन हार्मोन इज सिक्रेटेड बाय, कोण सिक्रेट करतायत, एकतर आपले हे कॉर्पस ल्युटियम फर्स्ट, आणि सेकंड जे आहेत ते आहेत प्लासेंटा. प्लासेंटा फॉर्म होतोय म्हणजे तर कन्फर्मच झालं ना, इट कन्फर्म्स द प्रेग्नन्सी. आणि म्हणून जेव्हा किंवा हे प्रोजेस्टेरॉन फॉर्म होतात तर हे प्रोजेस्टेरॉन म्हणजे हे हार्मोन ह्या दोघां थ्रू सिक्रेट केले जातात. प्लासेंटा थ्रू सिक्रेट होणाऱ्या हार्मोनपैकी एक इम्पॉर्टंट हार्मोन विच इज प्रोजेस्टेरॉन. द सेकंड हार्मोन इज इस्ट्रोजेन. अगेन आपल्याला ह्या हार्मोनचे जे नेचर आहेत ते माहिती आहे. नेक्स्ट, ह्युमन
कोरियॉनिक गोनॅडोट्रॉफिन हार्मोन. आपण याच्याबद्दल सुद्धा बोललो होतो. गोनॅडोट्रॉफिन हार्मोन आहे जे गोनाड्स असतील, सो हे काय करतात, फर्दर प्युबरिटीमध्ये वेगवेगळे जे चेंजेस असतील त्यांच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. HCG ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रॉफिन हार्मोन. अलॉंग विथ दॅट वन मोर हार्मोन इज देअर विच इज नोन ॲज HCl, नॉट हायड्रोक्लोरिक ॲसिड. In case of biology, it is human chorionic lactogen. इथे मेन्शन करूयात आपण human chorionic lactogen. So in this way, this placenta is responsible for the secretion of these 4 type of hormones. Out of that, first one is progesterone. It gets secreted by corpus luteum as well as placenta, दोघांपासून. Estrogen माहिती आहे, HCG human chorionic gonadotropin hormone. HCl human chorionic lactogen. आतापर्यंत 3 फंक्शन पाहिले. फर्स्ट, they help in the transportation of nutrients. Second, also help in the exchange of respiratory gases. They secrete certain kind of hormones, right? Then further here we are going to mention the next function. This placenta acts as barrier. They acts as barrier. आता हे काय आहेत, हा जो प्लासेंटा असतो तो तिथपर्यंत काहीही म्हणजे असं म्हणत थोडक्यात ते प्रोटेक्शन काइंड ऑफ, राईट. बट स्टील सर्टन सबस्टन्सेस आर ट्रान्सप्लासेंटल. काही सबस्टन्स असे आहेत त्यांना काय म्हणूयात आपण, ट्रान्सप्लासेंटल सबस्टन्स आर देअर. बेसिकली प्लासेंटाचं फंक्शन काय आहे, दिस प्लासेंटा ॲक्ट्स ॲज बॅरियर. बॅरियरप्रमाणे मध्ये काहीतरी एक अडथळा, जेणेकरून जर काही हार्मफुल सबस्टन्स असतील किंवा सर्टन अशा काही थिंग्स असतील की ज्या फर्दर जाऊन त्या एम्ब्रिओजमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज फॉर्म करतील, सो त्यांना तिथेच प्रिव्हेंट करण्यासाठी दे ॲक्ट्स ॲज बॅरियर फॉर्ममध्ये, राईट. सो काही सबस्टन्स असे आहेत, दिस सबस्टन्स कॅन बी इझिली एंटर or they can reach to the embryo or we can say the fetal part. त्या सबस्टन्सला काय म्हणणार, त्यांना म्हणणार आपण ट्रान्सप्लासेंटल सबस्टन्स. असे सबस्टन्स की जे त्या फिटस पार्टपर्यंत जाऊन पोहोचू शकतात. ह्याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटीज आहेत. जर मला 2 पॉसिबिलिटीजबद्दल सांगायचं असेल तर फर्स्ट थिंग हिअर आय विल मेन्शन पॅथोजन, राईट. अँड सेकंड वन, इट इज अदर काइंड ऑफ सबस्टन्सेस. आणि असे सबस्टन्स की त्याच्यामध्ये आपण काही ड्रग्स कन्सिडर करूयात, ड्रग्स, राईट. आता पहिल्यांदा पॅथोजन जर आपण कन्सिडर केले तर एड्स. पहिल्यांदा असं असायचं की जर सपोज एखादी मदर ही एड्स कॅरियर असेल तर त्या बेबीला एड्स होण्याचे चान्सेस असायचे, रॅदर तो बेबीसुद्धा HIV पॉझिटिव्ह व्हायचा. बट आता सध्या मेडिकल फॅसिलिटीज थ्रू हा जो काही पॅथोजन म्हणजे जर मदर कॅरियर असेल, इथे आपण काय कन्सिडर केला, हा मदरची एंडोमेट्रियमची वॉल आहे. सो तिथून ते जे व्हायरस आहेत, HIV व्हायरस सपोज आपण कन्सिडर केला तर तो जाऊन त्या फिटलला इम्पॅक्ट करणार नाहीत. असे बरेचसे वेगवेगळे मेडिकेशन आले ज्यांच्यामध्ये काय केलं जातं, त्या होणाऱ्या बेबीला एड्सपासून प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं जरी ती मदर HIV कॅरियर असली तरी. सेकंड केसमध्ये आता तुम्ही बऱ्याच वेळेला असं ऐकलं असेल की ज्या प्रेग्नेंट वुमन असतात त्यांना स्पेसिफिक काही ड्रग्स असतील, मेडिसिन असतात, म्हणजे त्याच्यावरती मेन्शन केलेलं असतं. पहा, जर सपोज प्रेग्नंट असाल तर हे सर्टन काइंड ऑफ मेडिसिन्स आहेत, त्यांना कन्झ्युम करायचं नाही, त्यांचे इम्पॅक्ट काही. मग ह्या ड्रग्समध्ये आपण कन्सिडर करूयात काय काय इम्पॅक्ट करतात किंवा कोणते सबस्टन्स हे तिथपर्यंत जाऊन पोचतात. हिअर आय विल मेन्शन द निकोटीन, व्हॉट वी कॅन से, निकोटीन झाले किंवा सपोज आपण कोकेन. आता हे कोकेन असतील, हिरोईन असतील, आता ॲक्च्युली ते तशा काइंड ऑफ आपल्या इथे दिसत नाहीत, बट स्टील हे असे जे असतात म्हणजे काय म्हणतो आपण त्यांना, थोडक्यात व्यसन काइंड ऑफ जे असतात, ह्या थिंग्ससुद्धा काय होतात, हे असे सबस्टन्स ट्रान्सप्लासेंटल फॉर्ममध्ये असतात जे काय करू शकतात, यांना इम्पॅक्ट करू शकतात. अजून एक स्पेसिफिक सबस्टन्सचं नाव मेन्शन केलं आहे, टेरॅटोजन्स. हे
असे सबस्टन्स आहेत जे एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटवरती इम्पॅक्ट करताना दिसून येतात. म्हणजे ह्या सबस्टन्सच्या कन्झ्युम केल्यामुळे जो काही एम्ब्रियोची डेव्हलपमेंट असेल त्याच्यामध्ये सर्टन काही ॲबनॉर्मॅलिटीज फॉर्म होऊ शकतात. आणि ॲबनॉर्मॅलिटीजचा मिनिंग आपल्याला कळतो. ॲबनॉर्मॅलिटीज किंवा आपण असं म्हणूया सर्टन काय म्हणतो डिफॉर्मॅलिटीज असतात. ठीक आहे. सो याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून आपण मेन्शन करूयात मर्क्युरी. मर्क्युरी तर हा हार्मफुल आहेच आहे, बट स्टील असे काही सबस्टन्स आहेत, म्हणजे काही टेरॅटोजेन काइंड ऑफ सबस्टन्स आहेत जे बेबीला हार्म करू शकतात. काही अशा सबस्टन्समध्ये काही पॅथोजन मेन्शन केले, मग हे व्हायरल फॉर्ममध्ये आहेत. काही सबस्टन्स किंवा ड्रग्स असे आहेत, ड्रग्समध्ये मग निकोटीन असेल, मग वेगवेगळ्या फॉर्ममध्ये निकोटीन ॲक्च्युली घेतलं जातं. निकोटीन असेल किंवा हिरोईन असेल, कोकेन ह्यांचं जर सेवन केलं तर मात्र त्याच्यावरती इम्पॅक्ट दिसतो. सो ह्या सर्वांपासून प्रिव्हेंट करण्यासाठी आहे कोण? प्लासेंटा. सो दिस प्लासेंटा ॲक्ट्स ॲज बॅरियर. अजून एक सर्वात महत्त्वाचं एक इम्पॉर्टंट फंक्शन, हे एवढे इम्पॉर्टंट नाही आहे, आपण लक्षात ठेवलं की प्लासेंटा इट ॲक्ट्स ॲज बॅरियर, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. नेक्स्ट फंक्शन, they also help to generate passive immunity. Passive immunity. आता इम्युनिटी आपल्याला माहिती आहे. पॅसिव्ह इम्युनिटी, जर माझी बॉडी एखाद्या पर्टिक्युलर डिझीजसाठी स्वतःहून इम्युनिटी जनरेट करत असेल, इट्स कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह इम्युनिटी. आणि जर बाहेरून काहीतरी एक्स्ट्रा डोसच्या फॉर्ममध्ये किंवा एक्सटर्नल काहीतरी आपण बॉडीमध्ये इंजेक्ट करून त्यांच्यापासून जेव्हा इम्युनिटी डेव्हलप करतो, सो ही डिफरंट थिंग झाली. आता पहा याच्यामध्ये मला पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये काय सांगायचं आहे. बेसिकली this immunity is passed on. This immunity is passed on from mother to the fetus. त्या फिटसपर्यंत काय केली जाते? ती इम्युनिटी पास ऑन केली जाते. मग पास कोण करणार आहेत? तर प्लासेंटा. म्हणजे एक प्रकारे प्लासेंटा दे ऑल्सो हेल्प टू फॉर्म ऑर जनरेट पॅसिव्ह इम्युनिटी. मग आता ह्या पॅसिव्ह इम्युनिटीसाठी जो इम्युनोग्लोब्युलिन जीन रिस्पॉन्सिबल असतो, मी नाव लिहिते त्याचं पहा, इम्युनोग्लोब्युलिन जीन, and it is known as IgG. नावं ऐकले असेल तुम्ही, इम्युनॉलॉजीमध्ये हे टॉपिक येणार आहेत परत. ठीक आहे. सो हा जो काही जीन आहे ह्यांच्या थ्रू काय केलं जातं, म्हणजे हे रिस्पॉन्सिबल असतात बेसिकली. मदर थ्रू ती जी इम्युनिटी आहे ती त्या फिटलपर्यंत पोहोचवली जाते आणि आपोआप त्या फिटर्सची इम्युनिटी ही इम्प्रूव्ह होताना दिसून येते. अगेन त्यांच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे? तर प्लासेंटा आहेत. ओके. वन मोर फंक्शन इज, जे काही नको असणारे सबस्टन्स असेल किंवा नायट्रोजिनियस जे वेस्ट असेल, जे फिटलपासून डेव्हलप झालेले असेल, सो अगेन त्यांना एक्सपोज म्हणजे काय म्हणूयात आपण त्यांना पूर्णपणे इरॅडिकेट करायचं असेल किंवा त्यांना पूर्णपणे जर बॉडीच्या बाहेर एक्सपेल करायचं असेल, अगेन अकॉर्डिंगली त्या सबस्टन्सला सुद्धा बाहेर रिमूव्ह करण्यासाठी हेल्प कोण करणार आहेत? तर प्लासेंटा करणार. सो इन दिस वे दिस प्लासेंटा हेल्प्स इन अ व्हेरियस वे. वेगवेगळ्या पद्धतीने हा प्लासेंटा त्यांचा रोल परफॉर्म करताना दिसून येतो. लेट्स हॅव अ क्विक रिकॅप. न्यूट्रिएंट्सच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी हेल्प करतो प्लासेंटा. सेकंड आहेत गॅसियस एक्सचेंजसाठी सुद्धा प्लासेंटा हेल्प करतो. सर्वात महत्त्वाचं, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द सिक्रिशन ऑफ सेव्हरल हार्मोन्स अँड दॅट सेव्हरल हार्मोन्स इन्क्लूड्स द 4 डिफरंट टाइप्स ऑफ हार्मोन्स. फर्स्ट वन इज प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, ह्यूमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन हार्मोन अँड ह्यूमन कोरियोनिक लॅक्टोजन. हाच प्लासेंटा बॅरियरप्रमाणे ॲक्ट करतोय. हे पॅसिव्ह इम्युनिटी जनरेट करण्यासाठी हेल्प करतात. जे नायट्रोजिनियस वेस्ट असतील किंवा जे वेस्ट सबस्टन्स आहेत ह्यांनासुद्धा बॉडीच्या बाहेर एक्सपेल करण्यासाठी प्लासेंटाची मदत घेतली जाते. आता जेव्हा ह्युमनचा प्लासेंटा कन्सिडर केला जातो, ह्युमनच्या प्लासेंटाच्या संदर्भात 4 टर्म वापरल्या जातात. आपल्यासाठी टोटली नवीन आहेत. मी त्या टर्मला मेन्शन करणार आहेत. पुढच्या टाईप ऑफ प्लासेंटामध्ये आपण त्यांच्याबद्दल डिटेल पार्टमध्ये बोलूयात. बरं, हे पार्ट कळाले आपल्याला. मी इथे मेन्शन करते त्या टर्म काय काय आहेत त्या. सो व्हेनेवर वी टॉक अबाउट ह्युमन प्लासेंटा, 4 different terms may get used in terms of human placenta.
फर्स्ट टर्म जी वापरली जाते ती हिमोकोरियल प्लासेंटा. ह्युमन प्लासेंटाला हिमोकोरियल प्लासेंटा असंही म्हटलं जातं. का पाहणार आहोत. सेकंड, त्यांना जस्ट कोरियॉन प्लासेंटा म्हटलं जातं. कोरियॉन प्लासेंटा म्हणतात. किंवा ह्यांना म्हटलं जातं डेसिड्युएट प्लासेंटा. काय म्हणणार आपण त्यांना? डेसिड्युएट. किंवा अजून एक टर्म वापरली जाते, त्यांना म्हटलं जातं मेटा डिस्कॉइडल प्लासेंटा. आता अगदी शॉर्टमध्ये ह्या टर्म काय इंडिकेट करतात ते पाहूयात आणि डिटेलिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. बट द फर्स्ट थिंग, ह्युमन प्लासेंटा इज ऑल्सो टर्म्ड ॲज हिमोकोरियल प्लासेंटा. हिम दॅट मीन्स रिलेटेड टू द ब्लड. मग जो काही ह्युमन प्लासेंटा फॉर्म होतो, सो बेसिकली हे जे काही फिटस आहे ह्यांच्या कोरियॉनिक विला आहेत, एंडोमेट्रियम वॉलला पेनिट्रेट करून इथे ज्या काही मॅटर्नल ब्लड वेसल्स आहेत, ब्लड वेसलमध्ये जाऊन डीपली म्हणजे खोलपणे आतमध्ये डीप असतात, बुडालेले असतात. सो म्हणून त्याला टर्म वापरली जाते हिमोकोरियल. सेकंड, कोरियॉन. 4 एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेनमध्ये आपण असं सांगितलं की त्या सर्वांच्या भोवती अजून एक बाहेर आउटर मोस्ट कवरिंग फॉर्म होतं. सो यांच्यामध्ये ह्युमन प्लासेंटामध्ये प्लासेंटा इज कम्प्लिटली डेव्हलप फ्रॉम कोरियॉन मेम्ब्रेन. मग कोरियॉनपासून डेव्हलप झालं आहे म्हणून त्याला म्हटलं गेलं आहे कोरियॉन प्लासेंटा. डेसिड्युएट प्लासेंटा. आता पहा, जेव्हा त्या फिटसची ग्रोथ झाली, तो आता एम्ब्रिओमध्ये कन्वर्ट झाला, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट कंप्लीट झाली, 9th मंथ आणि सर्टन डेजचा ड्युरेशन कंप्लीट झाला, मग तिथे एक स्टेज वापरली जाते पार्च्युरेशन. पार्च्युरेशन मीन्स इट इज अ ॲक्शन ऑफ गिविंग बर्थ. त्या बेबीला बर्थ देत असताना डेसिड्युएटमध्ये मॅटर्नल पार्ट आणि फिटल पार्ट दोन्ही पण लॉस्ट होतात. म्हणजे बेबीच्या बर्थ ड्युरेशनमध्ये हा एम्ब्रिओ अलॉंग विथ प्लासेंटा हे दोन्ही पण काय होतात, बॉडीपासून लॉस्ट होतात. आणि म्हणून ह्युमन प्लासेंटाबद्दल एक टर्म वापरली जाते, तिला म्हटलं जातं डेसिड्युएट. मेटा डिस्कॉइडल. मेटा म्हणजे मिडल, डिस्क म्हणजे डिस्कसारखं एक शेप, सर्क्युलर फॉर्म, पण तो मिडलला. जर आपण पाहिलं तर ह्या ज्या विलाय असतात स्टार्टिंगच्या कंडिशनमध्ये, ह्या विलाय थ्रूआउट त्या फिटसच्या भोवती सगळीकडे प्रेझेंट असतात. दिस विलाय आर प्रेझेंट ऑल ओव्हर द पार्ट ऑफ दिस फिटस. फर्दर एवढ्याच विलाय ॲज इट इज राहतात प्रेझेंट आणि बाकीच्या ज्या काही विलाय होत्या ह्या मात्र काय झाल्या, लॉस झाल्या. मग ह्या कुठे प्रेझेंट दिसल्या, ह्या मिडलला, आणि त्या एका सर्क्युलर फॉर्ममध्ये दिसतात किंवा डिस्क फॉर्ममध्ये दिसतात, म्हणून म्हटलं जातं मेटा डिस्कॉइडल. काही टेक्स्टबुकमध्ये मेन्शन केले की ओनली डिस्कॉइडल, पण डिस्कॉइडल अशा टाईपचा प्लासेंटा हा बेसिकली आपल्याला एप्स, मंकी इथे दिसतो. आणि मला जर स्पेसिफिक ह्युमन प्लासेंटाबद्दल म्हणायचं असेल तर टर्म वापरली जाते मेटा डिस्कॉइडल. सो इन दिस वे ह्युमन प्लासेंटा इज गेट टर्म्ड ॲज, चारपैकी कोणत्याही नावाने म्हणतात, हिमोकोरियल. आता हिमोकोरियल का म्हटलं, त्याच्यानुसार प्लासेंटाचे वेगळे टाईप पडतात म्हणून. कोरियॉन कोणत्या मेम्ब्रेनपासून फॉर्म झाला त्याच्यानुसार कन्सिडर केलं. डेसिड्युएट झाला किंवा हा झाला मेटा डिस्कॉइडल. म्हणजे मी हिस्टॉलॉजी पाहिली, पुढे बोलणार आहे मी. आता हे अगदी आपण सुपरफिशियल सांगितलं आहे. हिस्टॉलॉजी थ्रू प्लासेंटाचे टाईप पाहिले तर त्याच्यामध्ये हिमोकोरियल हा ह्युमन प्लासेंटाला म्हटलं जातं. कोणत्या लेअरपासून त्या प्लासेंटाचं फॉर्मेशन आहे त्याच्यावरून हा टाईप पडला कोरियॉन. थर्ड सांगितलं आहे की बिहेवियर ऑफ प्लासेंटा ड्युरिंग पार्च्युरेशन. बर्थ होत असताना प्लासेंटा कसा बिहेव करतोय, म्हणजे जो मॅटर्नल पार्ट आहे, म्हणजे आपण असं कन्सिडर करूयात की जो प्लासेंटा आहे, फिटस आहे, दोन्हीच्या दोन्ही लॉस्ट होतात. येस, ह्युमनच्या केसमध्ये दोन्ही लॉस होतात, डेसिड्युएट. आणि लास्ट केसमध्ये विलायची अरेंजमेंट कशी आहेत, हाऊ विलायज आर गेट फॉर्म, विलाय. सो ह्युमनमध्ये ह्या अशा कॉईल शेपमध्ये किंवा डिस्क शेपमध्ये सर्टन स्पेसिफिक एका ठिकाणी दिसतात, बाकीचे मात्र काय असतात सगळीकडे ओव्हरऑल प्रेझेंट, पण तिथल्या मात्र हळूहळू डिसॅपियर व्हायला स्टार्ट होतात. सो ह्या 4 टर्मिनॉलॉजीनुसार ह्युमन प्लासेंटांना टर्म केलं जातं. इन टुडेज लेक्चर वी हॅव सीन द 4 इम्पॉर्टंट, म्हणजे ह्या 4 इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज पाहिल्या. आणि मॅटर्नल पार्ट जर असेल तर त्याला इथे टर्म वापरली होती, ती होती डेसिड्युएटची. आणि हा जो काही मॅटर्नल पार्ट आहे हा 3 ठिकाणी दिसला. एक एवढ्या रिजनला दिसला बेसल,
दुसरा पेरिफेरल रिजनला दिसला, नावच दिलं आपण त्याला डेसिड्युआ परायटालिस. आणि एक जो आहे हा पूर्ण असा ह्या फीटसला कॅप्सूलसारखं कव्हर केले, नाव दिलं आपण डेसिड्युआ कॅप्सुलारिस. In our next lecture, we are going to take up different types of placenta. Thank you.